नमस्कार मैत्रिणींनो, असं कधी कॉम्बिनेशन पाहिलं का तुम्ही? ओळखा बघू ही भाजी कुठली आहे. पाहूनच बघा कसं मस्त वाटते आणि तोंडाला पाणी सुटलं आहे एकदम. आणि भाकरीसोबत, चपातीसोबत, ज्वारीच्या आणखी बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते खायला. तर एकदा नक्की करून बघा तुम्ही या पद्धतीनं. तर ही भाजी बनवणार आहे आज मी. याला आमच्याकडे आंबट चुका म्हणतात. आंबट असते ही भाजी, पण खायला एकदम टेस्टी होते. तर असे मी जास्त दांड्या नाही घेतल्या आहे, कोवडीच भाजी घेतली आहे. दांड्या पण कोवड्याच आहेत, पण मग आंबट होईल जास्त म्हणून मग मी थोडीच घेतली, कारण मी 2 जणांचीच भाजी बनवत आहे ना. तुम्हाला जर जास्त भाजी बनवायची असेल तर तुम्ही कांड्या पण घेऊ शकता. आणि खूप खूप छान लागते ही. पूर्ण पाणीच असते या भाजीमध्ये. फायबर पण असतात खूप आणि व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट आहे ही भाजी. तर काही भागात मिळते ही, काही भागात मिळत नाही. मुंबईला वगैरे तर मी अजिबात मिळत नाही. तर यासाठी मी हे भाजी कापून घेतली आहे. टोमॅटो कापला आहे एक, आणि मिरच्या, लसूण, कढीपत्ता, एक वांगं पण घेणार आहे, एक कांदा घेणार आहे. अशा सगळ्या मिक्स भाज्या कापायच्या आपल्याला लागत आहेत. आपल्याला मिरच्या थोड्याशा जास्तच घ्यायच्या, म्हणजे आपण नेहमीच्या भाजीच्या ऐवजी थोड्या जास्त घ्यायच्या, कारण ही चटपटीतच भाजी छान लागते. म्हणून हिरव्या मिरच्याच लागतात त्याला. वाळलेलं तिखट नका टाकू, हिरव्या मिरच्यामध्येच छान होते. इकडे मी शेंगदाणे भिजत घातले होते, ते वाटून घेतलं वाटण. आणि आता मी फोडणी घालते. तेल टाकलं आहे कढईमध्ये. तुम्हाला जर जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त टाकू शकता. मी थोडं कमी तेल वापरते, वजन वाढते म्हणून. जिरे मोहरी टाकले, कढीपत्ता टाकला आहे. मी प्रत्येक भाजीत कढीपत्ता टाकते, कारण हेल्दी असतो कढीपत्ता म्हणून. कांदा टाकला, मिरची टाकली, चांगलं होऊ द्यायचं तेलामध्ये. टोमॅटो टाकला आहे. असं एक भाजी करून पूर्ण हलवून छान मस्त. एक वांगं कापलं आहे, आता टाकलं आहे, हे पण होऊ द्यायचं. आणि भाजी टाकून थोडं तेलात परतून घ्यायचं ते, आणि वाटण टाकून द्यायचं मग नंतर. आणि आपल्याला शिजायला पाणी टाकायचं याच्यामध्ये. आपल्याला भाजी किती पातळ पाहिजे किंवा मग किती जणांची आहे त्याच्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकली आणि मीठ मी आधीच टाकलं होतं कांद्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्ही वालून मेकअप केल्यानंतरही मीठ टाकू शकता. पण कांदा मऊसूत होते म्हणून मग मी कांद्यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे. आपल्याला वालून मेकअप करायचं आहे आता इथं. आणि चांगली 10 मिनिट शिजवून घ्यायची ही भाजी मंद गॅसवर. अशी भाजी बनवून बघा तुम्ही एकदा, खूप छान लागते. आणि थोडी तिखट असली ना, मिरच्या थोड्या जास्त घ्यायच्या, म्हणजे भाजी तिखट होते. आणि भाकरीसोबत तर खूप छान लागते. आमच्या भागामध्ये खूप बनवतात अशी. त्याच्यासोबत मी ज्वारीची भाकरी बनवली हेल्दी. असं चुरून घेतलं आहे पीठ मस्त. पीठ थोडं जाडच आहे, त्याच्यामुळे मी हातावर न बनवता अशी थापूनच करणार आहे भाकरी. हे बघा, अशी थापून घेतली. आणि आता चांगली दोन्ही पाणी लावून घ्यायचं एका साईडला, पीठ असते तर. आणि झाल्यानंतर उलटी करायची. तुम्ही कुठल्या भागातून बघताय रेसिपी नक्की सांगा. तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यात येईल. एवढा मस्त झाली आहे भाकरी, फुगली चांगली. दुसरी पण झाली आहे.
असा आजचा बेत होता सगळा. नक्की बनवून बघा तुम्ही, तुम्हाला पण आवडेल. 2-4 भेंड्या होत्या, ते पण मी अशा याच्या तव्यावर करून घेतल्या आणि आपला मेनू तयार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. हेल्दी खा आणि हेल्दी राहा. चला बाय.